भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाची घटना घडण्याची शक्यता तयार झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच रेपो दरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पतधोरण समितीत हा निर्णय घेतला जाणार असं सांगितलं जात आहे. रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा 0.25 बेसिस पॉईंट्सनी हे रेपो दर कमी करणार आहे. जर हे झालं तर नवीन रेपो दर हे 5.75% इतके असतील. याचा फायदा भारतीय बँकांच्या कर्जदारांना थेट होणार आहे. रिझर्व्ह बँक भारतीय बँकांना ज्या दराने पैसे उसने देते, भांडवल निर्मितीसाठी पैसे उसने देते, त्या दराला रेपो दर म्हणतात. यामुळे भारतीय बँकांना आता भांडवल निर्मिती करणं हे स्वस्त होणार आहे. या सगळ्याचाच फायदा भारतीय बँकांच्या कर्जदारांना होतो, ज्याच्यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज, भारतीय बँकांना दिली जाणारी कर्ज या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. सध्या भारतातील महागाई दर हा आटोक्यात आला आहे. विकासाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी समाधानकारक होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकसुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला पूरक अशी भूमिका घेत असल्याचं दिसतंय. याचे परिणाम लवकरच चांगले होतील.